हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण भेट होतं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याचा फॉर्म्युला. बरोबर. त्या फॉर्म्युलामध्ये आपण असं भेटलं होतं की स्मॉल जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी इंटू एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि मग त्याच्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणत्या कोणत्या पॅरामीटरवर डिपेंड असते, त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा डेन्सिटीमधला फॉर्म्युला, सोबतच एक अशी व्हिडिओ बघितली होती की ज्यामध्ये असं आपल्या लक्षात आलं की एखादी वस्तू जेव्हा आपण अर्थ सरफेसवर फ्रीली फॉल करतोय त्यावेळी ती वस्तू अर्थकडे जात असताना त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. बरोबर आहे. समजा एक लाइटर ऑब्जेक्ट आणि एक हेवियर ऑब्जेक्ट ॲट अ टाइम ॲट अ सेम हाईट आपण फ्रीली फॉल केले तर दोन्ही ऑब्जेक्ट ॲट द सेम टाइम अर्थ सरफेसवर टच करतात. त्याचा एक आपण व्हिडिओ बघितला होता की ज्याच्यामध्ये एक छोटंसं पक्षाचं पीस दाखवलं होतं आणि सोबतच एक मेटल स्पिअर दाखवलं होतं. बरोबर आहे. आता लास्ट लेक्चरवरच डिपेंड असणारा न्यूमरिकल कंटेंट आपण आता घेणार आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, एक न्यूमरिकल आहे बघा. द मास ऑफ अर्थ इज 80 टाइम्स दॅट ऑफ मून and the radius of earth is 4 times that of moon. Find the acceleration due to gravity at the surface of moon if that on the surface of earth is 9.8 meter per second square. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, मूनच्या सरफेसवर असणारी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता ह्यामध्ये आपण जसं बघितलेलं आहे की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशावर डिपेंड असते, तर डिपेंड्स ऑन मास ऑफ प्लॅनेट and it depends on radius of planet. मग आता ह्या न्यूमरिकल मध्ये आपल्याला मूनचं मास आणि त्याची रेडियस यांचं कंपॅरिझन दिलंय विथ मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ सोबत. ठीक आहे. हे कंपॅरिझन कसं आहे बघा, त्यांनी गिवन डेटामध्ये मास ऑफ अर्थ इज 80 टाइम्स मास ऑफ मून दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे ME इज इक्वल्स टू 80 टाइम्स MM, where ME is mass of earth and MM is mass of moon. Hence we get the ratio ME divided by MM is equals to 80. Correct. Then radius of earth RE is equals to 4 times radius of moon. Then radius of earth divided by radius of moon is equals to 4. हे दोन रेशो आपल्याला मिळाले गिवन डेटावरून. त्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. ही अर्थ सरफेसवरची व्हॅल्यू आहे. अँड दे आस्क ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड द सरफेस ऑफ मून क्वेश्चन मार्क. Now according to the formula G is equals to Gm divided by R square. For the surface of moon we write Gm is equals to Gmm divided by Rm square, and for the surface of earth Ge is equals to Gme divided by Re square. इथे तुम्ही लक्षात आलं असेल, इथे Gm Ge Me Rm Re असं मेन्शन केलेलं आहे, पण इथं Gm आणि Ge केलेलं नाही. कॅपिटल G मध्ये आपण सफिक्स यूज केलेलं नाही आहे. त्याचं रिझन काय आहे, तर कॅपिटल G ची व्हॅल्यू युनिव्हर्सली कॉन्स्टंट आहे. म्हणजे अर्थवर जी व्हॅल्यू आहे तीच तुम्हाला मूनवर पण मिळणार आहे. मूनवरच काय, तर कुठल्याही प्लॅनेटवर गेला तर ती कॅपिटल G ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. त्यामुळे इथं G हा चेंज करायचा नाही. देन वी टेक द रेशो Gm डिवाइड बाय Ge. आता बघा स्मॉल g च्या समोर कोण आहे, कॅपिटल M आहे. मग रेशो बनवत असताना Gm डिवाइड बाय Ge केलं की आपल्याला मिळणार आहे MM डिवाइड बाय Me मल्टिप्लाय बाय Gm चा R सोबत रेशो कसं असतं, इनवर्स. मीन्स if Gm is on the numerator side then Rm square is on the denominator side, inverse relation. Same if Ge on the denominator side then Re square on the numerator side. Okay, then we get the ratio Gm divided by Ge is equals to MM divided by Me into Re upon Rm चा square. Correct. Then put the values from the given data. Mm upon Me is 1 by 80 and Re upon Rm is 4. Here given data is here. Okay, we put the given values in the numerical. Then 1 upon 80 multiplied by 4 square, that is 16. 16 divided by 80 means 1 upon 5. This G transferred to the numerator on other side. Then Ge divided by 5 means 9.8 divided by 5 is equals to 1.96. Hence we get the value on the surface of moon, that is acceleration due to gravity on the surface of moon will be 1.96 meter per second square. आता न्यूमरिकल लक्षात आलं असेल तुम्हाला की न्यूमरिकल मध्ये अर्थचं मास, अर्थची रेडियस आणि मूनचं मास आणि मूनचं रेडियस यांच्यामध्ये कंपॅरिझन दिलं होतं. मग अर्थवर रेडियस इतके असेल, अर्थवर मास इतका असेल, अर्थवरची ग्रॅव्हिटी इतकी असेल, तर याच्यावरून त्या डेटावरून ह्या टाइपच्या न्यूमरिकल्स मध्ये आपण मूनवरचे व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ओके, आता आपण जाऊया नेक्स्ट न्यूमरिकल कडे. नेक्स्ट न्यूमरिकल मध्ये बघा तुमच्याकडे a body weighs 4.5 kg on the surface of earth
how much will it weighs on the surface of planet whose mass is 1 by 9th the mass of earth and radius half of earth. आता इथं काय आहे, एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे 4.5 kg ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता बघा लक्षात घ्या, इथं त्या बॉडीचं मास दिलेलं आहे. ओके, 4.5 kg. हाऊ मच विल इट वेज ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट whose mass is 1 by 9th mass of earth. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे मास ऑफ प्लॅनेट is equals to 1 by 9 times mass of earth दिलेलं आहे. म्हणजे रेशो मिळेल mp divided by me is equals to 1 by 9. Then rp radius of planet is half the radius of earth म्हटलेलं आहे. म्हणजे rp is equals to 1 by 2 re दिलंय. Then rp upon re becomes 1 by 2 आणि विचारलंय weight of the body on the surface of planet question mark. Now gravitational force आपण फॉर्म्युला बघितला तो F is equals to gmm upon r square. बरोबर आहे. आणि आपण असं म्हटलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतं, आपलं वेट. म्हणजे वेटचा फॉर्म्युला झाला वेट इज इक्वल्स टू gmm upon r square. मीन्स weight is directly proportional to mass of planet and inversely proportional to radius square. Then we take the ratio weight of planet divided by weight on earth surface is equals to mass of planet divided by mass of earth into radius of earth divided by radius of planet चा स्क्वेअर. रेशो म्हणत असताना जे न्यूमरेटर मध्ये आहेत त्यांचे रेशो न्यूमरेटर मध्ये आहे असे येणार प्लॅनेट डिवाइड बाय अर्थ, प्लॅनेट डिवाइड बाय अर्थ. आणि जे इनवर्स आहे त्यांचे रेशो इनवर्स येणार. म्हणजे प्लॅनेट अर्थ इकडे असेल तर इथं अर्थ आणि प्लॅनेट उलट होणार आहेत. मग व्हॅल्यूज पुटअप करा. mp डिवाइड बाय me किती आला 1 by 9 आणि re अपॉन rp चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर तो किती होईल 4. म्हणजे तुम्हाला मिळेल 4 by 9. ओके, मीन्स wp इज इक्वल्स टू we इंटू 4 by 9 होईल. मग we ची व्हॅल्यू त्यांनी काय दिलेली आहे 4.5 दिले. मग 4.5 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय 9 इज इक्वल्स टू 4 by 2 इज इक्वल्स टू 2 kg. बघा अर्थ सरफेसवर त्या बॉडीचं वेट होतं 4.5 kg. तेच वेट त्या प्लॅनेटवर गेल्यानंतर किती झालेलं आहे 2 kg. ओके, एक लक्षात घ्या की बॉडीचं वेट प्लॅनेट टू प्लॅनेट चेंज होतं पण मास चेंज होत नाही. फक्त वेट प्लॅनेट टू प्लॅनेट चेंज होत असतो. आता आपण बघूया नवीन आर्टिकल केप्लर्स लॉज. आता केप्लर्सने त्याच्या थेअरीमध्ये 3 लॉज सांगितलेले आहेत. हे खूप महत्वाचे लॉज आहेत. तर बघूया चला. केप्लर्स फर्स्ट लॉ. ओके, केप्लर्स फर्स्ट लॉ ह्याला आपण म्हणतो लॉ ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, काय सांगतो बघा हा लॉ. Every planet revolves around the sun in an elliptical orbit with sun at one of the focus of ellipse. Okay, बघा पुन्हा एकदा वाचतोय. Every planet revolves around the sun in an elliptical orbit with sun at the focus of ellipse. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट जसं आपण सोलर सिस्टीम 8th स्टँडर्डला बघितली होती, प्रत्येक प्लॅनेट सन भोवती फिरत असताना त्याचं ऑर्बिट कसं असतं इलिप्टिकल असतं आणि सन कुठं असतो, हा सन एका फोकसवर असतो. आता हे इलिप्टिकल ऑर्बिट जसं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतं बघा, इलिप्टिकल ऑर्बिट आहे. जसं सर्कलला सेंटर असतो तसं इलिप्सला फोकस असतात. 2 फोकस असतात, इथे एक असतो आणि इथे एक असतो. ह्या 2 फोकस पैकी एका फोकसवर सन आहे आणि हे सर्व प्लॅनेट जे आहेत ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतात. त्यापैकी एका प्लॅनेटची तो ऑर्बिट दाखवलेला आहे. लक्षात आलं. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट with sun is at one of the focus. Then second law, the radius vector drawn from the sun to a planet sweeps out equal area in equal interval of time. That is aerial velocity means area covered per unit time of the planet around the sun always remains constant. Means जर आपण सन पासून प्लॅनेट पर्यंत बघा सन पासून प्लॅनेट पर्यंत लाईन ड्रॉ केली तर त्याला म्हणायचं रेडियस वेक्टर. आता इनिशियली प्लॅनेट P1 पासून P2 पोझिशनला गेला आहे तर प्लॅनेट P1 पासून P2 पर्यंत जात असताना हा रेडियस वेक्टर जो काय एरिया स्वॅप करतोय, लक्षात आलं. हा एरिया बघा इथं, हा एरिया पर युनिट टाइम ह्याला म्हणायचं एरियल व्हेलॉसिटी आणि ही एरियल व्हेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट असते. म्हणजे तुम्ही जर बघितला की सन पासून P1 पर्यंत डिस्टन्स किंवा सन पासून P2 पर्यंत डिस्टन्स हे जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू सन पासून P3 आणि P4 चं डिस्टन्स. म्हणजे इथं असताना प्लॅनेट P1 पासून P2 पर्यंत जाताना जेवढा एरिया कव्हर करतो तेवढाच एरिया ह्या प्लॅनेटला P3 पासून P4 पोझिशन येताना करावा लागेल. पण आता लक्षात आलं तुमच्या की इथं रेडियस छोटी आहे म्हणजे त्याला एरिया कव्हर करण्यासाठी काय करावे लागेल, आपली स्पीड वाढवावी लागेल. म्हणजे ह्या केप्लर सेकंड लॉ मधून आपल्याला लक्षात येतं की प्लॅनेट जे सन भोवती फिरत आहेत त्यांची स्पीड कॉन्स्टंट असत नाही. ते ज्यावेळी प्लॅनेट सन पासून लांब असतात त्यावेळी ते स्लो असतात आणि ज्यावेळी ते प्लॅनेट सन पासून जवळ येतात त्यावेळी ते प्लॅनेट्स काय असतात फास्ट मूव्ह करतात. लक्षात आलं. आता आपण बघूया केप्लर्स थर्ड लॉ.
थर्ड लॉ मध्ये काय सांगितलं बघा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन of a planet around the sun is directly proportional to the cube of semi-major axis of its elliptical orbit. आता पहिल्यांदा आपण बघूया पिरियड म्हणजे काय. तर जसं आपल्याला माहिती आहे की पिरियड म्हणजे काय, टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन, वन रोटेशन और वन सर्क्युलेशन. म्हणजे प्लॅनेट समजा ए पोझिशन पासून निघालाय तर तो पुन्हा फिरून ए पोझिशन पाशी येण्यासाठी जो काय कालावधी लागतो त्या कालावधीला म्हणायचा असतो पिरियड. आता अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, the square of period of revolution is directly proportional to the cube of semi major axis. आता ह्यामध्ये हा नवीन शब्द काय आहे, सेमी मेजर. बघा आता सन इथं आहे, सन पासून ए पर्यंत जे डिस्टन्स आहे ह्याला म्हणायचं r1, दॅट इज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता ह्याला आणखीन एक शब्द आहे ह्या दोन पॉइंट्सला, ए आणि पी पॉइंटला. ए पॉइंटला म्हणायचं ॲपेलियन आणि पी पॉइंटला म्हणायचं पेरिलियन. म्हणजे काय, ॲपेलियन म्हणजे सन पासून म्हणजे फोकस पासून लांब असणारा पॉइंट आणि पेरिलियन म्हणजे सन पासून म्हणजे फोकस पासून जवळ असणारा पॉइंट. ठीक आहे. आता ॲपेलियन आमच्याकडे आहे r1 आणि पेरिलियन आहे r2. आता ह्याचा मीन काढला की तुम्हाला काय मिळून जाईल, सेमी मेजर ऍक्सिस मिळून जाईल. मग अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब आहे. ह्याचा r कसं फाइंड आउट करणार आहात, तर ॲपेलियन आणि पेरिलियन ह्या डिस्टन्सचं आपण काय करणार आहे, मीन करणार आहे. जसं आपण डायरेक्ट मध्ये बघू शकतो, हे डिस्टन्स म्हणजे ॲपेलियन आणि हे डिस्टन्स म्हणजे काय, पेरिलियन. आणि ह्या दोन डिस्टन्सचा मीन काढून त्याचा क्यूब करायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल, क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस मिळेल. नाउ हा लॉ सगळ्यात महत्वाचा आहे, ह्याच्यावर न्यूमरिकल असतात आपल्याला सोडवण्यासाठी. आता पुन्हा एकदा हा लॉ मी वाचून दाखवतोय. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस. लक्षात आलं बाळांनो. आता हे केप्लर्स लॉज पुन्हा एकदा आपण रिव्हिजनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ॲनिमेशन मध्ये बघूया. केप्लर्स प्लॅनेटरी मोशनचे लॉज. Kepler's law of planetary motion. Kepler's first law. The orbits of the planets are ellipses with the sun at one focus of the ellipse. There is no object at the other focus of the planet's orbit. The semi-major axis A of an orbit is the average distance between the planet and the sun. As a planet travels in its elliptical orbit, its distance from the sun and speed vary. A planet moves most rapidly when it is nearest the sun or at perihelion. A planet moves more slowly when it is the farthest from the sun or at aphelion. Kepler's second law. The line joining the planet to the sun sweeps out equal areas in equal times as the planet travels around the ellipse. This is also known as the law of equal areas. Suppose a planet takes one day to travel from point A to B. During this day, an imaginary line from the sun to the planet will sweep out an area. The same area will be swept every day. Here, the areas A1 and A2 are equal and the time T1 and T2 are also equal. Kepler's third law. The ratio of the squares of the revolutionary periods for two planets is equal to the ratio of the cubes of their semi-major axis. T square is directly proportional to r cube. So, T square by r cube is equal to Kepler's constant. Recapitulation. Kepler's law of planetary motion. आता आपण बघूया न्यूमरिकल बेस्ड ऑन केप्लर्स लॉ. बघा काय आहे, टू सॅटेलाइट्स ऑफ प्लॅनेट हॅव पिरियड्स 32 days and 256 days. फाइंड द रेशियो ऑफ देअर रेडियस. तुम्हाला दोन सॅटेलाइटचे टाइम पिरियड्स दिले T1 आणि T2 आणि त्यांचे रेडियसचे रेशिओ विचारलेले आहेत. ओके. अकॉर्डिंग टू केप्लर्स लॉ, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब. देन T2 upon T1 square becomes r1 upon r2 bracket cube. Then r1 upon r2 bracket cube equals to 32 divided by 256 चा स्क्वेअर. 32 divided by 256 किती येतं, 1/8. त्याचा स्क्वेअर केला की 1/64. नाउ इन लेफ्ट हँड साइड r1 upon r2 क्यूब आहे आणि राइट हँड साइडला 1/64 आहे. टेकिंग क्यूब रूट वी गेट r1 upon r2 इज इक्वल्स टू 1/4. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण केप्लर्स लॉचे आणखीन 2 न्यूमरिकल्स बघूया. सोबतच मी होमवर्कला आणखीन काही न्यूमरिकल्स देणार आहे, ते सोडवून तुम्ही मला पाठवायचे आहेत. थँक्यू.